उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील मोहा गावात सावकारी छळाला कंटाळून एका तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय। सावकाराकडून 1000चं कर्ज घेऊन त्या बदल्यात व्याज म्हणून सुनील मुटकुळे या तरुणानं तब्बल 22,000 मोजले। तरीही सावकाराची हाव संपलेली नव्हती। सावकारानं 41,000ची मागणी केली। हातावरचं पोटापाण्याचा चरितार्थ असल्यानं 41,000 देण्यास तरुण असमर्थ होता। त्यानंतर सावकार पप्पू मडके आणि इतरांनी सुनील मुटकुळेला भर चौकात कपडे काढून मारहाण केली आणि सावकार पप्पू मडकेच्या दहशतीमुळे कुणीही या मारहाणीबद्दल मध्ये पडलं नाही। भर चौकात झालेला हा सगळा अपमान सहन न झाल्यानं सुनील मुटकुळेनं अखेर आत्महत्येचा मार्ग निवडला। सावकार पप्पू मडके सध्या अटकेत असला तरी त्याच्या दहशतीमुळे अनेक लोकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे। चे पैसे पूर्ण व्यवहार मिटून सुद्धा गावातल्या 2 मोठ्या माणसांनी त्याचा व्यवहार मिटवला तरी सुद्धा ते पैसेच मागत होता। आणखीन ते आहेत एक बंटी सर म्हणून त्यांनी एकदा मिटवलं त्यावर आम्ही एकदा दिले ते पैसे तरी बी तो पैसेच आहेत म्हणत होता। सांगा बरं कसं जागायचं आम्ही, नेमकं गावात कसं जागायचं आता सांगा। एवढं जर काय आमची 5 घरं म्हणूनच असा नाही ना। मोठा सावकार आहे हा मोठा सावकार आहे आणि असं 1 आणि 2% देत ना 20-20% देत ती पैसे आणि कसे भरायचे गरिबांनी आणि 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 गरीबाली गरज असते म्हणून ते पैसे घेते। तेवढं लक्षात ठेवा, कोणी बी असं घेत नसते पैसे। असला दुष्काळात काय करायचं सांगा तुम्हीच मला। माणसं काय उगाच नसते दी बाबा मला खर्चाचे पैसे म्हणून घेत लागते तेव्हाच पैसे घेत असत। ठीक आहे बाबा एकदा दिले 2दा दिले देऊन पैसे आणखीन जर पैसे मागतात म्हणजे कुठले द्यायचे सांगा। घर बैठलं का आमचं आहे का बसायला घर तरी चांगलं तरी बी पैसेच मागते आणखी आणि नाही दिले की धमक्या आणि काय करतोय मेलं तर मेलं आम्ही आहे तर नीट करायला।